वासवी माता कन्यका परमेश्वरी मंदिराची उभारणी लवकरच पूर्ण होणार. श्री प्रदीप कोकडवार. आर्य वैश्य कुलस्वामिनी श्री वासवी माता कन्यका परमेश्वरी यांचे मंदिर वसमत येथे लवकरच पूर्ण होणार याचा मला ठाम विश्वास असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे राज्य संघटन प्रमुख श्री प्रदीप कोकडवार यांनी केले. दिनांक 26 एप्रिल रविवारी वसमत येथे आर्य वैश्य कुलस्वामिनी यांचा 2511 जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रदीप कोकडवार बोलत होते. जन्मोत्सवानिमित्ताने सकाळी आर्य वैश्य महिला मंडळातर्फे वासवी मातेचा कुंकुमर्चन सोहळा संपन्न झाला. यावेळी स्थानिक महिला भगिनींनी मातेचरणी कुंकुमर्चन सेवा अर्पण केली. नंतर स्थानिक आमदार श्री राजूभैया नवघरे व नूतन नगर अध्यक्षा सौ सुनीता मनमोहन बाहेती व श्री प्रदीप कोकडवार यांच्या हस्ते वासवी माता मंदिर उभारणीसाठी विटांची संकल्प पूजा करून श्रीफळ अर्पण करण्यात आले. आर्य वैश्य समाज हा धार्मिक, सुसंस्कृत आणि सचोटीने व्यवहार करणारा समाज म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. येथील सभामंडपाच्या कार्यासाठी आर्थिक मदत केली असून भविष्यात सुद्धा विकासकामांसाठी सहकार्य करण्यास तयार असल्याचे मनोगत आमदार श्री राजूभैया नवघरे यांनी व्यक्त केले. नगर परिषदेच्या अध्यक्ष म्हणून मी आर्य वैश्य समाजाच्या कायम पाठीशी असल्याची ग्वाही नगर अध्यक्षा सौ सुनीता बाहेती यांनी दिली. सर्व मान्यवरांचे हस्ते श्री वासवी मातेची सामूहिक महाआरती करण्यात आली. सर्व मान्यवरांचा आर्य वैश्य समाजातर्फे यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील दानशूर, अन्नदाते म्हणून सुनील कोसलगे व ज्ञानेश्वर कोसलगे या बंधूंचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल मुगुटकर यांनी केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी नगर अध्यक्षा सौ बाहेती, नगरसेवक दीपक हळवे, आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत कोसलगे यांच्यासह शहरातील सर्व आर्य वैश्य समाज बांधव व भगिनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते. बातमी संकलन किरण मुक्कावार. ग्रंथ वाचला असेल, वासवीचं पुराण केला, पुराणाचं पारायण केलं असेल, यामधून जर आपल्याला संपूर्ण माहिती घेता येईल. वासवी मातेच्या त्यागाची जी आपली कहाणी आहे, कारण त्या मातेनं आपलं शील रक्षणासाठी आपला देहत्याग केला. त्या मातेचे आपण कुलवंत आहोत, त्या मातेच्या आपण समाजामध्ये जन्मलेले आपण एक भाग्यवंत आहोत. खऱ्या अर्थानं 102 गोत्र्याचं जे आपल्या समाजाचं रूप आहे ते अतिशय